शेकडेवारी टॉपिक आपला संपलेला आहे, त्याच्यावरचे प्रश्न आपण आज पाहणार आहे. शेकडेवारीने संपलेला आहे. काय संपलेला आहे? नफा तोटा. शेकडेवारीचा जो पहिला पार्ट आहे आपला नफा तोटा, तो संपलेला आहे. त्या पार्टवरचे प्रश्न आपण आज घेणार आहे. टाका हेडिंग नफा तोटा या टॉपिकवर. नफा तोटा या टॉपिकवर आलेले नफा तोटा या टॉपिकवर आलेले पोलीस भरतीतील प्रश्न. नफा तोटा या टॉपिकवर आलेले पोलीस भरतीतील प्रश्न. तारीख टाका आजची. तारीख टाकली. पहिला प्रश्न, 70 रुपयाला एक खेळणे. 70 रुपयाला एक खेळणे खरेदी केल्यानंतर. 70 रुपयाला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला. 70 रुपयाला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला. तर त्या खेळण्याची विक्री किंमत काढा. खरेदी किंमत किती आहे? 70 रुपये. 70 रुपयाच्या 15% नफा. किती लोकांचं झालंय ते पाहू आणि मग पुढे जाऊ. मारत करा. बस एवढ्या टायमात ते उत्तर येतं. किती लोकांचं झालं? 2 3 4 5 6 7 8. बस. खरेदी किंमत नफा 15%. 70 चे 15% नफा. खरेदी किंमत मध्ये नफा ऍड होईल आणि मग काय भेटेल आपल्याला? विक्री किंमत. सगळ्यात पहिले तर 2 सेकंदात उत्तर कसं येईल ते पाहू. 10% 7, 10% 5%, 3.5 म्हणजे टोटल 10 पॉइंट. उत्तर 80.5. हे झालं तोंडी. 70च्या 15% काढायचे आपल्याला. तर तोंडी 10.5%, 10.5 रुपये नफा. खरेदी किंमत प्लस नफा इज इक्वल टू विक्री किंमत. हे झालं तोंडी. आणि ज्याला तोंडी नाही येते मग तो 70चे 15% काढीन. 0 गेला 15 साते 105 छेद 0 गेला पॉइंट. 10 पॉइंट आलं 10.5 आलं. विक्री किंमत सोपं होतं एकदम. तोंडी येतं ते. त्याला पेनाला हात लावायची गरज नाहीये. नेक्स्ट, 4000 रुपये किमतीचा मोबाईल. 4000 रुपये किमतीचा मोबाईल 600 रुपये तोटा घेऊन विकला. 4000 रुपये किमतीचा मोबाईल 600 रुपये तोटा घेऊन विकला. तर त्या मोबाईलची विक्री किंमत काढा. ₹4000 किमतीचा मोबाईल 600 रुपये तोटा घेऊन विकला. तर त्या मोबाईलची विक्री किंमत काढा. प्रश्न लिहिला सगळ्यांनी. वाचा त्याला. वाचत चला. वाचला? स्पीड वाढवा थोडा वाचण्याचा. वाचला का? किती सोपा आणि पांचट प्रश्न आहे. सोडायची बी गरज नाही. 4000 रुपयाचा मोबाईल होता, 600 रुपये तोटा झाला. 4000 मायनस 600 उत्तर 3400. 3400 लिहा. 3400 विक्री किंमत. 2 प्रश्न विक्री किंमतवर. तिसरा प्रश्न 3400 आलं उत्तर. कोणाचं आलं रे? 3400. हे सिंपल प्रश्न बी झाले आपले. साधा नफा साधा तोट्यामध्ये झालंय का नाही? प्रकार 1 साधा नफा, प्रकार 2 साधा तोटा.
साधा नफा म्हणजेच प्रत्यक्ष नफा, बरोबर आहे की नाही. नफ्याचे दोन प्रकार होता, एक प्रत्यक्ष नफा होतो आणि एक शेकडा नफा, बरोबर आहे की नाही. आता तिसरा प्रकार पाहिला आपण काल शेकडा नफ्याचा, फरक भागिले विक्रीच्या वस्तू गुणिले 100. पाहिलं की नाही, पाहिलं की नाही. फरक भागिले विक्रीच्या वस्तू गुणिले, मग त्याच्यात नफा बी होतो तोटा बी होतो, म्हणजे शेकडा नफा बी होतो शेकडा तोटा बी होतो. मग शेकडा नफा आणि तोट्याचे दोन वेगवेगळे प्रकार, एक प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, प्रत्यक्ष तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आणि हा जो शेकडा नफा काल आपण पाहिला की 10 वस्तूंची विक्री किंमत ही 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असते, तर शेकडा नफा काढा. तर जर खरेदी किमतीपेक्षा खरेदीच्या वस्तूंपेक्षा विक्रीच्या वस्तू जर जास्त असतील तर तोटा होतो, बरोबर आहे की नाही. हा, आणि हा सोपा होता एकदम. 4000चा मोबाईल 600 रुपये तोट्याने विकला तर 3400 रुपये किंमत आपल्याला भेटेल. ती किंमत म्हणजे कोणती किंमत, विक्री किंमत. नेक्स्ट, 4000 रुपये किमतीचे घड्याळ, 4000 रुपये किमतीचे घड्याळ शेकडा 12 तोटा घेऊन विकले. 4000 रुपये किमतीचे घड्याळ शेकडा 12 तोटा घेऊन विकले. शेकडा 12 तोटा घेऊन विकले तर किती रुपये तोटा झाला, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर किती रुपये तोटा झाला, हात वरती करून तोंडी कोण सांगता रे, तोंडी 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 1 2 3 4 5, तोंडी 6. तोटा काढायचा आहे 12%, कोणत्या किंमतच्या, खरेदी किंमतचा. खरेदी किंमत किती, 4000 वर 12% काढायचे, 10%, 400. 10% किंमत किती रे, 4000. याच्यावर किती टक्के काढायचे रे, 12% तोटा काढायचा आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, तोट्याची किंमत सांगा. 10% तोंडी येत आहे, 10%, 1%, 1%, अजून 1% उरला आपला. हे पाहिजे, हे 10%, हा एक आणि एक, किंवा डायरेक्ट 2 घेऊ शकतो. 1% 40 तर 2% झाले 480 रुपये तोटा झाला सर. 480 रुपये तोटा तोंडी येत आहे. आणि जर तोंडी येत नसला तर मग तो कसा सोडाईन, 4000 चे 12/100, 4000 चे 12/100. मग 2 0 कट करीन, 2 0 कट करीन, उरीन 40 गुणिले 12, 12 0 12 चौक. हा काय रे, हा काय आहे, खरेदी किंमत मधून जर तोटा वजा केला तर काय भेटत, विक्री किंमत. खरेदी किंमत मधून तोटा वजा केला तर काय भेटते, तुला विक्री किंमत विचारली का गणितात, विचारल्यास तिथं वजा करून जे उत्तर आलं असतं ते. तुला गणितात काय विचारलंय, तोटा किती झाला 400, आणि 480 किंमत किती टक्के, 12%. समजतंय. पुढचा प्रश्न. ह्या पुऱ्या पुस्तक मध्ये असा एक बी प्रश्न बनेल नाही की ज्या प्रश्नाले मला पेन आले हात लावायची गरज आहे. समजतंय का. तर प्रयत्न असा करा की आपलं उत्तर तोंडी आलं पाहिजे. म्हणजे काय होतं त्याच्यानं, आपण जास्त हुशार आहे असं वाटतं का, पेपरला आपल्याला टाइम कमी लागतो. आणि जर जास्त टाइम आपल्याकडे पेपरला उरला तर मराठी व्याकरण जीकेला आपल्याला जास्त टाइम देता येतो. काही कठीण गणित राहतात त्यांना टाइम देता येतो आपल्याला, बरोबर आहे की नाही. त्यामुळे असे गणित हे सोपे सोपे गणित आहे, तोंडी सोडायचं. अमोलने एक मोबाईल 12,280 ला खरेदी केला. अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयांना खरेदी केला. अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयांना खरेदी केला व 14,440 रुपयांना विकला व 14,440 रुपयांना विकला. तर त्याला किती रुपये नफा झाला.
तर त्याला किती रुपये नफा झाला? फास्ट एकदम झालं माहिती उत्तर. तुमचं झालं का? सगळ्यात पहिलं काम आपण प्रश्न लिहिल्याबरोबर प्रश्न वाचणे. प्रश्न लिहिला ना आपण की काय करायचं? प्रश्न वाचणे. तुम्ही पाहत असाल की मी प्रश्न सांगताना 2-3 वेळा प्रश्न वाचून घेतो, म्हणून तो प्रश्न मला समजून जातो. एक मोबाईल 12,280 रुपयांना घेतला व 14,440 रुपयाला विकला तर नफा होईल ना? घे मग 14,440 वजा 12,280 उत्तर 2,160 रुपये नफा. कोणता नफा रे? प्रत्यक्ष नफा, जे की आपल्या भाषेत आपण म्हणतो साधा नफा. पाय रे, टक्क्यावर बी विचारत नाही, साधा नफा विचारतोय. आणि तू म्हणे साध्या नफ्यावर का प्रश्न घेताय? साध्या नफ्यावर बी प्रश्न येतात की नाही? फक्त आपण साध्या नफ्याचे प्रश्न कसे पाहिले होते? 200 रुपयाचा माईक 250 रुपयाला विकला तर किती रुपये नफा झाला? 50 रुपये. 200 रुपयाचा माईक 100 रुपयाला विकला तर किती रुपये नफा झाला? नफा होईल का तोटा होईल? जे आपल्याला नफा तोटा समजतो ना, समजतो का नाही? 50 रुपयाची बॉटल 55 रुपयाला विकली, 5 रुपये नफा. 50 रुपयाची बॉटल 40 रुपयाला विकली, समजतो नफा तोटा? बस तोच प्रश्न होता. 12,280 चा मोबाईल एक ऑड अमाऊंट विचारली, 12,000 बोलला का? 12,000 जर सांगतात, तो जर म्हणता की 12,000 एक मोबाईल घेतला आणि 14,000 विकला तर पुऱ्या गावचं उत्तर 2,000. बरोबर आहे की नाही? म्हणून काय केलं त्याने? त्याला मोठे पाय केले. 12,280 आणि हिला केली 14,440. खरेदी किंमत 12,280, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत इज इक्वल टू नफा. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत इज इक्वल टू. काही गरज आहे का ते म्हणायची? तरी बी लोक शिकवतात असं, विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. पोरं म्हणताय काय भारी शिकवताय सर. अरे हे बी शिकवणं पडेल का? हे फडकं 20 रुपयाचं आहे, 30 रुपयाला विकलं, काय झालं? कोणतं सूत्र लागतं याले दिमाग लागेल. आणि जो विचार करेन हा 20चं फडकं 30 ले विकलं 10 रुपये नफा, कस काय? कानपट्ट्या पडायच्या त्याच्या. म्हणजेच तू बिनाकली ढोरे. हे की नाही? आहे की नाही? कोणाकोणाला समजत नाही नफा. पाहू बरं आपण, हात वरती करतो. हा पेन 100 रुपयाचा आहे. कितीचा आहे रे? 60 रुपयाला विकला. कितीला विकला? काय होईल त्याच्यासाठी हात वरती करा, म्हणजे मला जे ढोर आहेत ते समजे जातील. नवीन पोरांच्या बी हात वरती. याला कोणत्या लेक्चरची गरज आहे का? कॉमन सेन्स आहे. 40 रुपये तोटा झाला सर. कॉमन सेन्स आहे की नाही? मग 12,000 जर एक मोबाईल घेतोय आणि 14,000 विकतोय तर काय होईल? फक्त तुला वजाबाकी करायची आता. 14,480 मायनस 14,440 मायनस 12,280 उत्तर 2,100. नेक्स्ट, एक मोटरसायकल 18,000 रुपयाच्या किमतीस विकली. एक मोटारसायकल 18,000च्या किमतीस विकली. 18,000 रुपयाच्या किमतीस विकली. तिकडे तू कोणती किंमत आहे? काय नाव तुझं? तू वकील आहे का तिची? तुझं नाव काय? विक्री किंमत. हा सांग कोणती किंमत? विक्री किंमत. कॉमन सेन्स आहे. विकली तर विक्री किंमत, खरेदी केली तर. आता आपल्याला जर खरेदी किंमतच समजली नाही, विक्री किंमतच समजली नाही तर टॉपिक समजू शकत. विकली ना 18,000 रुपयाले, मग कोणती किंमत झाली? मग आता विकली तर नफा होईल किंवा तोटा ते पुढे समजेल. घ्या. तेव्हा त्याला 12.5% नफा झाला. हो, एक मोटरसायकल 18,000 रुपयाला विकली तर त्याला 12.5% नफा झाला. हात वरती करायचा. आता काय विचारीन तो? आता काय विचारीन? प्रश्नात तो काय विचारीन आता? खरेदी किंमत काढा.
टाका. तर त्या वस्तूची, तर त्या मोटरसायकलची विक्री किंमत गणितात दिली ना, मग काय विचारेन आता? तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत किती टक्के राहत रे? हा, काढ मग 100%. काय झालाय? नफा. काय झालाय रे? नफा कोणत्या किमतीवर? अरे नफा किंवा तोटा कोणत्या किमतीवर? खरेदी किंमत किती राहते? 100 प्लस 12.5 टोटल 112.5. 18,000 ही अमाऊंट 112.5 असेल तर 100% किती? कॅल्क्युलेशन कठीण केलं, फक्त गणित तेज आहे. शिकले की नाही आपण खरेदी किंमत काढणे? फक्त तिथे सोपे सोपे टक्के घेतले होते आपण. 12%, 15%, 20%. आता हा गेला पॉइंट मध्ये 12.5. 18,000 ही अमाऊंट 112.5 असेल तर 100% किती? किती लोकांचं उत्तर झालं रे? 2, 3, 4, 5, 6, 7. पुढे कॉम्पिटिशन. 50 लोकांमध्ये 5 लोकांच्या हातवरती 10% कॉम्पिटिशन आहे. किती? 50 लोकांमध्ये 5 लोकांच्या हातवरती आहे. 50च्या 10% 5. उदाहरण देताना बी टक्केवारी. म्हणजे 90% लोक फक्त टाइमपास म्हणजे फॉर्म टाकतात. समजून जायचं. जर ज्या ठिकाणी समजा 1 लाख फॉर्म आहे ना, तो ओरिजिनल किती आहे? 10,000. 90,000 टाइमपास वाले. टाइमपास म्हणजे काय? काही काम नाही, घरी टाकला फॉर्म. 12वी पास झालाय, टाकला फॉर्म. MIDC कामाला जातोय, टाकला फॉर्म. झालं तर झालं, झालं तर झालंय. गाडी सकाळी 5ला उठणं पडतं, रनिंग करणी पडते. त्याच्यानंतर 7:30चं लेक्चर, त्याच्यानंतर 9चं लेक्चर, 12 वाजता 3-4 भाकरी, दुपारची झोप, संध्याकाळपर्यंत लायब्ररीत अभ्यास, परत 5 वाजता ग्राउंड, संध्याकाळी परत खाणं आणि रात्री झोपणं. एवढी मेहनत आहे. कामाला जायचं, फॉर्म टाकीसन, डायरेक्ट गेला, ग्राउंड मारलं, 90चा पेपर का लास होईल का आता? म्हणजे आम्ही येडे अकॅडमी लावणार आहे. 18,000 ही किंमत 12.5 असेल, म्हणजेच 112.5 असेल तर 100% किती? कोणी कोणी मांडलं असं? असं कोणी कोणी मांडलं? 3, 5, 7, 9, 10, 13. हा, तू उठ भाऊ. हा, हे 112.5 झाले कसे? 12% नाही येते. थंडी वाजते का तुला? थंडी वाजते? हा, त्याला माहिती आहे सरला की उठ बजा मारायला. काढ मग ते. हे 112.5 झाले कसे? हा, ऍड का बघेले आपण? ऍड का बघेले? हातवर करारे कोण कोण होते उत्तर काढणारे? हा, तू सांगू आकाश. नफा झालाय. नफा झाला म्हणून 100 मध्ये 12.5 वाढवले, म्हणून ते 112.5 झाले. असं बोलता आलं पाहिजे. कोणत्या भरतीची तयारी करायला नाही तू? हा, अरे बाई सारखा लाजू नको. त्या पोरी जोरात बोलतील त्यापेक्षा. पोलीस भरतीमध्ये असा हवालदार आहे का? बसा खाली. असा दंड आहे त्या हातात आणि लोक पुढे पुढे जात आहे. तू त्याला दादा बशी घ्या, तू लातमारीचा पैसा तिथे पोलिसाचा फिरतो ना दांडा घिसन, तर मागे सरकता लोक. सिंगंबन सांग 112.5 कस काय आले? कारण 12.5% नफा झाला. 100 वर 12.5 म्हणजे 112.5. आणि तोटा होते तर काय करता आपण? 100 मधून मायनस करते. चला आता काढू. 18,000 गुणिले 100 भागिले 112.5. पॉइंट नंतर एक घर, 0 वरती झालं. हा, चाल. 5 1 5 2 5 2 5 5 5 2 0 0. परत 5 न 5 चोक 4 2 उरले. 5 5 5 त्रिक 3 उरले. 5 6 0 0. किती रे?
9 न देऊ, 9 पाचे 9 चौक 9 शून्य 9 शून्य किती रे, 5 1 5 8 5 शून्य 80 गुणिले 200, 200 गुणिले 80, 1 2 3 1 2 3 8 दुनी 16,000 रुपये त्या गाडीची खरेदी किंमत असेल. किती? नेक्स्ट हे लिहून घ्या भाऊ पहिले. जे जे लोक चुकले किंवा ज्यांना हे गणित जमलं नाही त्यांनी ते लिहून घ्या पहिले. कॅल्क्युलेशन हार्ड होतं बरं का, कॅल्क्युलेशन हार्ड होतं. 112.5 आहे ना, डायरेक्ट 25 न त्याला असतं अजून सोपं झालं असतं, पण बाकी ज्यांना येत नाही ना 25चा पाडा, जे हुशार पोर आहे त्यांना डायरेक्ट 25 न भाग दिला आणि ते गेले पुढे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मी ना तर डायरेक्ट 1125 न दिला असता, 1800 न ते. दीपाच आहे 1125 न प्रॅक्टिस करत असताना. खालची जी संख्या असते त्याला वरच्या संख्येत भाग जातो म्हणजे पुरा कॉन्फिडन्स आहे. चला पुढे. गणित क्रमांक 1 सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊ. एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊ. 1862 रुपयांना विक्री केली. 1960 रुपयांना विकत घेऊन 1862 रुपयांना 62 रुपये लिहून दिले अमाऊंट. एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊन 1862 रुपयांमध्ये विक्री केली. 1862 रुपयांमध्ये विक्री केली तर किती टक्के नुकसान होईल? तर किती टक्के नुकसान होईल? खरेदी किंमत कोण सांगत? हा तू सांग. विक्री किंमत तोटा किती झाला? काढते. खरेदी किंमत आहे भाऊ 1960 रुपये, त्याच्यामधून विकली 1862 रुपयाला. तोटा किती? 98. कोणीतरी 58 म्हणतंय. 98 रुपये तोटा झाला. नफा किंवा तोटा कोणत्या किमतीवर होतो रे? खरेदी किंमत किती होती गुणिले जादू पाय रे जादू. 98 1 98 दुनी कालच झालं ना आपलं. कोणत्याही संख्येचे आपल्याला डबल आणि अर्धे माहिती पाहिजे. 0 2000 झालं ना. अरे हा गुणाकार आहे. 20 1 20 20 5 100. 5% तोटा. 5% तोटा झालं. तुम्ही 2-2 न बी भाग दिला तरी बी उत्तर येईल. 5% तोटा. तुम्ही डायरेक्ट 98 न भाग द्यायचा नाही, देता आला तरच द्यायचा. बरोबर आलं का रे भाऊ? काय केलं आपण पहिले? त्याला तोटा कसा पाहिजे होता? आता टक्क्यामध्ये पाहिजे होता. मग आपण ही खरेदी किंमत आणि ही विक्री किंमत एकच काय समजलं आपल्याला? आतापर्यंत आपण शेकडेवारी शिकले ना नफ्या तोट्याची, त्याच्यावर आपल्याला समजलं की एक वस्तू 1960 ला घेतली आणि 1862 ला विकली. सगळ्यात पहिले काय केलं आपण? प्रत्यक्ष तोटा काढला. 1960 वजा 1862. 10 तून 2 गेले 8, 16 तून 7 गेले 9, 19 मधून 19 गेले 0. हे झाले. हा आपला प्रत्यक्ष तोटा.
म्हणजे रुपयांमध्ये, रुपयांमध्ये, पैशांमध्ये. पण आपल्याला पैशात पाहिजे का? टक्क्यांमध्ये पाहिजे. मग 98 रुपये तोटा झाला 1960 रुपयावर. तर टक्क्यांमध्ये किती? 0 गेला, 0 गेला. बरोबर का? हा, मग दे तू भाग आता किती द्यायचा आहे तर 9 2 न देऊ. बेनम, बेआटी, बेपंचे, हे बाय रे, वरती 98 आहे, खाली 98 आणि 5 आहे. 98 98 5% तोटा. नेक्स्ट, एक फळ विक्रेता, एक फळ विक्रेता, बोल नका रे, उठबशा मारायचे का? एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5, 10 रुपयाला 5 या दराने संत्री खरेदी करतो. 10 रुपयाला 5 या दराने संत्री खरेदी करतो. एक संत्री किती दर आहे? शाबास. आणि 15 रुपयाला 6 आणि 15 रुपयाला 6 या दराने विकतो. 15 रुपयाला 6 या दराने विकतो. तर त्याला किती टक्के नफा मिळतो? झालं उत्तर? चुकलं ना? गणित वाच रे बावड्या. एवढं सोपं गणित चुकीन तर कस का होईल? तोंडी सोडवतोय का? नाही, तोंडी सोबत सोडा भाऊ. तोंडी सोडायचं काम आहे, कारण मी सर आहे. मला काय करायचं आहे? मार्केट करायचं आहे. तुला मार्केट नाही करायचंय, तुला नोकरी करायची. 10 रुपयाला 5 येतो आणि 15 रुपयाला 6 विकतो. जर आपल्याला नफा किंवा तोटा हा टक्क्यांमध्ये काढायचा असेल तर आपल्याकडे खरेदी किंमत पाहिजे, आपल्याकडे विक्री किंमत पाहिजे, मग त्याच्यावर किती रुपये नफा होतो ते पाहिजे. बरोबर का? मग नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 काढल्यावर आपल्याला टक्के भेटतात. पंचवीस ने येणार म्हणजे तुम्ही दोन्ही कधडे झाले, म्हणजे तुम्ही दोन्ही कधडे झाले. असं म्हणता की एक आंबा सडला की सगळे आंबे सडवतो, पण तुम्हाला दोन्ही जवळ बसायचं, तुम्ही दोन्ही सडी गेले. चला पा, गणित काही विशेष नाही. वाचता तू उत्तर आलं का बरं? पहिली लाईन वाच फक्त, पहिल्या लाईनचा अर्थ सांग. तू येतो व्यक्ती 10 रुपयात तू किती संत्री घेते? एक संत्री कितीचा भेटला तुले? झालं 2 रुपये खरेदी किंमत झाली का? 2 रुपये. आता दुसरी लाईन तू वाच रे. हा, 15 रुपयात 6 संत्री विकतोय. ए बाय रे, 15 रुपयात 6 संत्री विकतोय. मग एक संत्री किती विकतोय ते काढेल. किती आलं रे? मग 2.5 रुपये विक्री किंमत. 2 रुपयाला घेतोय आणि 2.5 ला विकतोय. तू किती रुपये फायदा झाला? 2 रुपयाला घेतलं, 2.5 रुपयाला विकलं तर 4 रुपये 5. किती रुपये फायदा होईल? 1 रुपया फायदा होईल. 1 रुपया समजतो का तुला? 2 रुपये समजता? 2 रुपयाला घेतलं आणि 3 रुपयाला विकलं, किती रुपये फायदा होईल? अरे 2 रुपयाला घेतोय आणि 2.5 रुपयाला विकतोय, 50 पैसे फायदा झाला ना. मग तू असं लिहू 0.5%
नफा. सॉरी 0.5 रुपये, 50 पैसे फायदा होतोय त्याले. अरे 2 रुपयाला एक संत्री घेतोय आणि 2.5 विकतोय. जाऊ दे भाऊ, सोपं घे. 2 रुपयाला घेतोय आणि 3 विकतोय, किती रुपये फायदा होईल? मग आता 3 आहे का 2.5 येणार आहे. 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा, अर्धा म्हणजे 50 पैसे. हे 50 पैसे बरोबर लिहिले का पाय? 50 पैसे नफा कोणत्या किंमतवर? खरेदी किंमत गुणिले काळ. 25 येते. अबे 50 एका 50, 50 चौक 200. आकाश का 20% देतोय मग? हा हा चुकलाय का? नाही रे, प्रश्न काय झाला चुकीन. बरोबर आहे. थांब, हे 50 पैसे काढले आपण. 0.50 घे. हा हा पॉइंट गेला. 50 एका 50, 50 चौक 1/4, 25%. 25% काय रे? नफा. हे झालं. आता हे झालं दिमागनं. आता ये ना कसं दिलंय ते पाहू. ये ना कसं दिलंय ते पाहू. आता हे प्रश्न आपला चुकतोय का बरोबर आहे ते मी पाहतो. 25% याचं उत्तर, पण याने 20% दिलंय आणि एक्सप्लेन बी केलंय. 20% येऊ शकतं. पाहू, येऊ शकतं. खरेदी किंमत 10 रुपयामध्ये 5 गुणिले 3. गुणिले 3 का बरं केले? आणि विक्री किंमत 15 ले 6 2. 10 रुपयाला 5 संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्री या दराने विकतो. 10 रुपयाले 5 घेतो आणि 15 ले 6 विकतो. मग तो जर 15 रुपयाला 6 विकत असेल, पुढे काही म्हणतोय का परत वाचू इकडे. एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो. ओके. आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो, तर त्याला किती टक्के नफा मिळतो? खरेदी किंमत 30 रुपये. चुकलं रे याच. 3 रुपये म्हणतोय तो. हा इथे चुकलंय त्याच. 5 दुनी 10 होतो ना. 5 त्रिक 10 करलंय त्यानं. आता हा पुस्तकाला बी चुकायला गेला का? उत्तर 25%. तू एकच का विचारलं ते सांगा. हा नाही, 10 रुपये खरेदी किंमत घेतली आपण, मान्य. हा खरेदी किंमत 10 रुपये बरोबर. विक्री किंमत मग तू 15 घेतली. हा 15 रुपयाले. नाही नाही, 10 रुपये खरेदी किंमत आहे बरोबर. मग 15 रुपयात तो 6 वस्तू विकतोय बरोबर. बरोबर का? मग आता त्याचा नफा कसा होईल? कॉमन सेन्सचा प्रश्न चालू द्यायचा ना. आता समजा मी 10 रुपयात या 5 वस्तू घेतोय. एक पुस्तक, 2 3 4 5 बरोबर. आणि विकताना मी 6 वस्तू विकतोय. येतो किती आहे? म्हणजे 6वी वस्तू बी तीच आहे ना जे घेतोय ते. बरोबर आहे की नाही? त्याचं उत्तर 100% 25% पाहिजे. 20% उत्तर कसं काय त्याचं? यानं चुकीचं घेतलंय. आणि 10 मायनस 10 5 गुणिले 3 घेतलंय. गुणिले 3 का बरं? तर 10 आणि 5 यांचा गुणाकार 3 घेतलाय त्यानं. असं गुणिले 3 केलंय. कस काय? 5 दुनी तर 10 होता ना. खरेदी किंमत किती आली पाहिजे? जाऊ दे ते सोड विषय. 10 रुपयाला आपण जर 5 संत्री घेताय तर एक संत्री किती भेटला आपल्याला? याच्यात तर कोणी चॅलेंज करू शकत नाही. खरेदी किंमत आपली 2 रुपये आहे का?
आता मी जर सांगतोय हे पुस्तक मी 400 रुपयाचं घेतलंय, असे 2 पुस्तकं घेतले, कितीचे झाले? मग मी बोलला 800 रुपयाचे 2 पुस्तकं, तर एक पुस्तक कितीचं? मग याच्यात काही चॅलेंज नाहीच आहे ना. 2 रुपये त्या संत्रीची खरेदी किंमत झाली. आता पुढे गेम पुढे काय आहे की 15 रुपयाला 6 संत्रे, 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो, जे विकले ते ना. मग आपलं 15 भागिले 6 घेणं पडेल ना. 15 रुपयात जर तो 6 संत्री विकतोय, मग तो किती विको? पहिला संत्री त्यानं फुकट, दुसरा संत्री फुकट, तिसरा फुकट, चौथा फुकट, पाचवा फुकट आणि 6वा संत्री त्यानं 15 रुपयाला विकला. तरी बी आपण काय म्हणू? 15 रुपयाला 6 संत्री विकले, बरोबर का? मग त्याची विक्री किंमत 2.5 आहे. मग नफा किती होतोय? 50 पैसे. नफा किती होतोय? आणि कोणत्या किंमतवर? 2 रुपयावर. 50 चोक 200. म्हणून 1/4 म्हणजे 25% नफा. आता काल जो आपण एक पार्ट पाहिला, तो एक पार्ट इथे जाऊ देऊ आपण. काल काय होत होतं? खरेदी